धन्य झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा मला म्हणतात आजचा दिवस धन्य आहे का, आणि आपला दिवस धन्य आहे. आपण सगळे वारकऱ्याच्या सभेत, आपण सगळी संतांची सभा आहे, वारकऱ्याची सभा आहे. कोण जाणे कोणा उपासना, कोण या वचना. एखादा कीर्तनकार नसल पण यात एखादा महात्मा असू शकतो. विठ्ठला कारण दिवसाला धन्य का दिवस धन्य, कारण दिवस धन्य दिवसामुळे धन्य नाही, त्या दिवसामध्ये काहीतरी विशेष घडलं म्हणून तो दिवस धन्य. दिवस तर सगळे दिवस चांगलेच आहेत, सगळे दिवस कसे आहेत चांगलेच आहेत. आजचा दिवस धन्य का, त्या दिवशी विशेष काही घडलं म्हणून तो दिवस. काय विशेष घडलं, मला संत भेट झाली, मला माझ्यावर संतांची कृपा झाली म्हणून दिवस धन्य. विठ्ठला धन्य पुरुषाची भेट झाली. मग धन्य कोण, धन्य श्रीमंतीवर नाही, धन्यता सत्तेवर नाही, तर मग धन्य कोण. तुका म्हणे रे धन्य त्याचे, वासुदेवी घातली. आणि अशा धन्य धन्य कोण, बरोबर आहे. चंद्रशेखर महाराज सांगत असते की ज्याचं मिळविणं संपलं आणि ज्याचं करणं संपलं तो धन्य. बरोबर आहे महाराज. ती अवस्था मिळवायचं काही राहिलं नाही आणि करायचं का राहिलं नाही, मिळवायचंच राहिलं नाही म्हणून करायचं काय राहिलं नाही. धन्य होम धन्य होम कर्तव्यम मे न विद्यते किंचित, धन्य होम धन्य होम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. असे धन्य पुरुष धन्य जगी तोची एक. आपण कोणाला बी धन्य म्हणतो, अरे श्रीमंत असल पण परमार्थ नसल तर तो धन्य नाही. गुरुवारी महाराज सांगायचे दादा कोठाळकर यांची मोठी चिरंजीवी. यांच्या पाठात जर झाले तर ह्याच्या लटेनं महाराज. त्या काळात पैसा नव्हता म्हणजे रतन महाराज होते, साहेबराव महाराज होते. पैसा नव्हता पण काय होतं, प्रेम होतं. पैसा भक्कम आहे पण काय नाही, प्रेम नाही का जिथं पाहिजे तिथं नाही, जिथं प्रेम कमी नाही, प्रेम जास्त झालं पण जिथं पाहिजे मी शाळेत असताना एका पोरानं खडूच वारला आणि 36 संडास होते. त्यांनी 36 संडासवर त्या खडून लिहिलं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह. आय म्हणजे मी, लव्ह म्हणजे
प्रेम घेऊ म्हणजे तुझ्या तुमच्या मुलीमध्ये प्रेम करणं वाईट नाही, पण साठवत नाही. प्रेम कमी झालं नाही, पण जिथं पाहिजे तिथं नाही. प्रेमाची मंडळी इथं खरं प्रेम आहे. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा. अरे जोडे वारकरी सुखया संत समागमे नित्य दुनावे गिर्या नामे ग्रहण होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे. धन्य तो पैशावर जातीवर वर्णावर मतीवर धन्य नाही. हरिपाठी स्थिरावला तो पण आधी सोयीचं ध्यानात आठवत नाही. तुम्हाला तुला कसं आठवलं? आधी मी सोयीचं ध्यानात आलो मग उलटो. हरिपाठी स्थिरावला भगवंताच्या पायाजवळ भगवंताच्या स्वरूपात जो स्थिर झाला जगात धन्य तोच. धन्य जगी न पडे या बाही काळात, न पडे या बाही काळात, न पडे या बाही काळात, धन्य झाला कायाची संदेह नाही. न पडे आमची कोणावर सत्ता आहे? काळ गुलाम सलाम करी तो गया घरी जगा काळ खाय म्हणून धन्य धन्य झालो आता. याशी संदेह नाही, संशय घ्यायचा नाही. आम्ही धन्य आणि अशा धन्य पुरुषाची भेट होणं तो दिवस धन्य. मला वस्त्राची चिंता नाही, मला पोटाची चिंता नाही, मला राहण्याची चिंता नाही. मला एकच चिंता आहे, तो कामने चिंता वागे, तो कामने चिंता वागे, तो कामने चिंता वागे, तो कामने चिंता वागे. दोन भेटे सांगे दोन भेटे सांगे चिंता नाही. मला शुद्ध ब्रह्मज्ञान सांगणारा महात्मा कधी भेटेल? कोण? गुरुवारी महाराज नेहमी म्हणायचे, अरे तुम्ही आज ऐकत नाही, पण एक दिवस तुम्हाला ऐका वाटल तर सांगणारा भेटायचा. हे सुईचं ब्रह्मज्ञान सांगणारे घराघरात आहे, पण खरं ब्रह्मज्ञान सांगणारा महात्मा असा महात्मा पुन्हा भेट पुन्हा आता आईचे नाही. विठ्ठल विठ्ठल
आदिवासी विठ्ठल बाबा फुले म्हणायचे. फुले बाबा नेहमी म्हणायचे, खरा महात्मा तो शिष्याची जो निघे सेवा मानी देवा सारी. शिष्याची ब्रह्मज्ञान सांगणारे महात्मे भरपूर, पण शिष्याची जो निघे सेवा मानी देवा सारी. असा महात्मा भेटणं पूर्ण पुण्य कोणा गाठी ज्याची ऐशी याची भेटी. तुकोबराला तीव्र तळमळ लागली. झोपले तुकोबरा, झोपी स्वप्न पडलं आणि स्वप्नात महाराज ज्या टायमाला तीव्र इच्छा होत असती त्या टायमाला इच्छा देव पूर्ण करत असतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपण देव. आणि तुकोबरा झोपले आणि स्वप्न पडलं गंगेच्या स्नानाला चालले तर गुरु बाबाजी चैतन्य तुकोबराला शोधित आले. सद्गुरु पैसा भेटेचे साधू भेट देती दया अवचिता रे विठ्ठल. तुकोबराला हस्तकृपा केली. सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. आणि तुकोबरा म्हणतात मला त्यांनी त्यांची मालिका सांगितली. राघव चैतन्य चैतन्य सांगितले, स्वतःचं नाव सांगितलं बाबाजी आपले सांगितलं. आम्हाला मंत्र दिला राम. पण मला त्यांनी दक्षिणा म्हणून पावसाळ तूप मागितलं भोजना मागती. पण मला स्वप्नात द्यायचं विसरलं. त्यांना माझा राग आला का काय कळत नाही म्हणजे मला. त्यांनी अंतर्धान पावण्याची त्वरा केली. काय केली काय कळे रूप झाला अंतराय म्हणून या काय त्वरा केली. पण माझ्या खरी कृपा खऱ्या गुरुची खरी कृपा झाली. हे कधी झालं मला माहो शुद्ध दर्शनी गुरुवार अंगीकार तुका. माझा अंगीकार संतान केला. आणि हे ज्या दिवशी घडलं तो दिवस माझा कसा झाला अभंगाच्या पर्यंत. धन्य आजी दीन धन्य
मागचं वाचन अजून तरुण धन्य झाले संताचे आजचा दिवस धन्य का धन्य धन्य पुरुषाची भेट धन्य कोण हरी पाठी स्थिरावाला हरिनाम सेविले नामनाचे निरंतरी ते धन्य धन्य संसारी अशा धन्य पुरुषाची वेळ झाली महाराज म्हणतात आज दिवस झाला धन्य सोनियाचा सोनियाचा दिवस आधी अमृते धन्य दिवस आधी दिवस धन्य सोन्याचा का मुखाला रामनाम आलं देवाचं नाम मुखाला येणं त्याचा दिवस धन्य संताची भेट झाली धन्य
भावकीचे पण काय जरा पुन्हा प्रमाण बी बरोबर आहे तर त्यांनी मग चुकलं का धन्य आदिती आपला मंगे तुपवर येतात आणि हे प्रमाणे धन्य आदिती संत दर्शनाचा आजचा दिवस धन्य आहे. का संत दर्शन खऱ्या साधूची भेट झाली धन्य आदिती झाले म्हणले मला दिवसाला त्यांनी ते देतात त्या संताच्या दर्शनात तुम्हाला लाभ काय झाला आपण झाली अरे दिवस धन्य आत्मावर नाही ज्या काळात संत भेटले तो काळ धन्य धन्य काळ भेटी मध्यान्ह काळ आणि सायंकाळ ज्या काळात संत भेटते तो काळ म्हणले महाराज दिवस काळ सोडून द्या धन्य आनंदा
भेट होईल तो क्षण काय झालं त्यांनी फेडीला आणि दृष्टी दाखविला यशोदेचा तो का म्हणे जन्म आल्याचे त्या देवाची भेट त्या संत हरी प्राप्ती शिवपान करावे विवाहाचे पान संतांचे अशा संतांचं मला दर्शन झालं आजचा देव धन्य त्या संतानं काय केलं संतांचं दर्शन झालं संतांची कृपा झाली झाली पापा झाली तापा दैन्य याची तुटी पाप ताप दैन्य ताप गेला आणि दैन्य गेलं मग आता हे डबल प्रमाण खाऊन दिलं तुम्ही आमचं तर पहिलं राहतच ना उठाउठी गेल कारण ताप घालिणारे पाप घालिणारे दैन्य घालिणारे आणखी आहेत ना गंगा पापम शशीतापम दैन्य कल्पतरुस तथा गंगेच्या स्नानानं पाप जात शशीतापम ताप जात कल्पतरू खाली दैन्य राहत नाही मग हे तीन आहेत ना पाप घालण्याचं साधन आहे ताप घालण्याचं साधन आहे दैन्य घालण्याचं आहे पण संत भेटीत तिन्ही जातात मग हे प्रमाण का गंगेनं पाप जात पण पापाची वासना जात नाही काय जात नाही गंगे स्नान केलं का आपलं पाप जात पण बाहेर आलं की पुन्हा पाप करावंच वाटतं म्हणून हे प्रमाणे उठा उठी विठ्ठला गुरुवारी शेखर मला सांगत असते गुरुवारी कोळीकर बाबा मी सांगत असतात गंगेत यांनी गुढी मारली की पाप वर राहत मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे अन्यत्रीचे तीर्थी नसे पण तीर्थी वसे वजरले असं पाप आहे पण पाप वासना घालण्याची ताकद संतांची त्रिविध तापाची निळोबऱ्याचे का बनले बुद्धी उपद्रव दिधला बुद्धी उपद्रव दिधला बुद्धी उपद्रव दिधला ताळीला अथवा निष्ठेला त्याने चित्ती नाव झाला आधी भौतिक बोलीला तो ताप असे तिन्ही ताप आहे पण ऐसे त्रिविध ताप सत्संगती विलया जात
सत्संगात गेल्यानंतर त्रिविध तापाची आणि बोलवते केल्या चरण म्हणून म्हणा, झाली पापा तापा दैन्य कोणतं द्वैत दैन्य कोणतं दैन्य द्वैत नसा द्वैत दैन्य कोणतं दैन्य दैन्य दुःख आमा नयती जवळी विठ्ठल पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी एवढंच नाही त्या संतांचं दर्शन झाल्यामुळं पाप गेलं पाप वासना गेली ताप गेले दैन्य गेलं एवढंच नाही तर आपलं कुटुंबावर प्रेम आपलं संसारावर प्रेम आहे मग आपण वैष्णवाचा आवडणी आणली असतो आपण वैष्णव वैष्णव त्याला म्हणायचं वैष्णव जन तो वीर पडाई अशा वैष्णवाचे पाय पाहिला समाधान का समाधान होतं की ते वैष्णव भगवंताच्या पायाजवळ आपल्याला येतात पाय म्हणजे स्वरूप पायी स्थिरावले मग पुढे स्थिरावलं स्वरूपाच्या ठिकाणी आता मोठे
संताच्या स्वरूपाच्या ठिकाणी संतानं अरे कुळीची हे कुळदेवी संतामुळे देवाचा परिचय झाला. संत त्याला म्हणा त्याला देवाचा परिचय, त्याचं नाव संत विठ्ठल. मग आमचं समाधान झालं. आता झाले समाधान, पायी स्थिरावले मन, झाली पापा तापा तुटे, दैन्य गेले उठावाचा. अल्पमती प्रमाण थोडक्यात आपण त्याचा भाव त्याला संकलित करू, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करू आणि 10 मिनिटांमध्ये उरलेल्या चरणाचा भाव समजून शिवा समाप्त करून तुकाराम महाराज बेळवे आणि त्यांना साथ करतील श्री हरिभक्ती परायण कचरू महाराज.
कसा बोल नाट्यगीत आहे पा नाट्य सुंदरी नाट्यगीत भगवान महाराज त्या पप्पाजवळ तुकाराम बाबा नाही बरोबर आहे बसा 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 हवा त्याचा मला नाराज झालं ना मी म्हणून पहिले धन्यादी दिन झाले संतांचे दर्शन झाले पापा तापा झाले समाधान काही विसावले माझं पाप गेलं ताप गेलं दैन्य गेलं मला समाधान मिळालं आणि साधूच्या जीवनात असं समाधान असतं असा आनंद असतो जो आनंद संत फकीर करे तो आनंद नाही आम्ही किती श्रीमंत असू द्या पण त्या श्रीमंतीत तो आनंद नसतो तो आनंद संत संगतीत संत भेटीत असतो कोण्या जातील संताची जात पाहिली नाही मूर्ख लोक आहेत ते जातीवर जाते जे मूर्ख लोक असते ते जाते आपल्या जातीचा महाराज घ्या आपल्या जातीचा पप्पाचा घ्या अरे तुझ्या जातीचा पण मूर्ख आहे ना सत्याची मीटिंग बसली लोक म्हणजे आमचाही वाई घ्या तोही वाई मूर्ख आहे ना कसं घ्या आणि आपला दुश्मन असू द्या पण अधिकारी असू द्या त्याच्या खऱ्या साधूची भेट झाली आणि माझं समाधान झालं माझं काम झालं कृत्य झालो इच्छा केली ते काम नाही झालो पाणी संत भेट झाली संत माझ्या घरी आले तो दिवस मला कसा वाटला तुका Bye.
तो दिवस कसा वाटला. दसरा दिवाळी होती आम्हाला. दसरा दिवाळी होती आम्हाला. तो दिवस दसरा आणि दिवाळी असा वाटला. म्हणले महाराज हे संत सोयी रे भेटत दिवाळी दसरा ती आमची ज्या वेळेस संत भेटते. महाराज श्रीमंत मंडळ होती पहिली त्याला संत आवडायचे. आता इथं हरिभक्तीपर्यंत यांचे आजोबा होते रामराव पाटील. यांचे वडील आमदार होते हरिभाऊ खांडवीकर. पण वडिलांची आज्ञा म्हणून ते गुरुजीला आणायला जायचे. गुरुजी म्हणायचे रामराव पाटील जो मुलगा मला आणायला झाला का तोच पाठ घेऊन आणायला. श्रीमंत होते परमार्थाचं प्रेम. पांडे पोखरीला नाथमामा म्हणते अरे धनगर असू द्या ना काय करतो केवढं अन्नदान जातीचा विचार परमार्थात नाही. कसा पोषे मामा इथं आलेले आज मी 16 एकर त्यांचं काही करतात बरोबर. 16 एकर त्यांचे वडील गेले आज मी 16 एकर गाईला ठेवले. जिथं श्रीमंती आहे आणि दया आहे तेच जाण धनंजया. श्रीमंत नाही पण गोष्टी हाताने कावळा आमची सावरगावची मंडळी. आता हे पाहुणे म्हणून मी यांचे नाव सांगत नाही. 50 वर्ष झाले सप्ताह चालू वैयक्तिक सप्ताह. आपले बाजूचे नाना आहे अशी बरेच मंडळी श्रीमंत आहे आणि श्रीमंत असून होणार संत भेटीत. कारण त्यांना माहित आहे संत भेटीत दसऱ्याचा आनंद आहे आणि संत भेटीत दिवाळी. दसरा का दसऱ्याच्या दिवशी शिव थोडक्यात चिंता सांगायचं शिवोल्लंघन होतं आणि संत भेटीत पंचकोशाच्या सीमेचं उल्लंघन होतं. संत भेटीत 3 देहाच्या सीमेचं उल्लंघन. पाच्या सहित लयातीत झाली आणि हे उल्लंघन घरच्या घरी होत नाही होत उल्लंघन.
पुढे बहुत अशी गुणवान जर जमले तर भीमसेन महाराज एक वाक्य नेहमी म्हणायचे एकूण कशी त्यांना गुणवान का होते ते गुणवान कारण मूर्खाला गुणवान ते काय किंमत आहे ते मध्ये कावली वळते काय तुमचे वैकुंठ भाषेमध्ये म्हणायचे विद्वानेव विजानाती हित्व जनपरी नाही वंध्या विजानाती मुळी भीमसेन महाराज म्हणायचे या गुणवानावर जीव वळवून टाकवा साथीचे वादक वेगळे आणि साडेसाती वेगळी साथीचे गायक वेगळे आणि साडेसाती हे सगळे साथीची मंडळी काही काही ठिकाणी भजन चालतं देवाला पळून जावं पळून जाता येत ही वारकरी मंडळी वारकऱ्यांचं भजन चालल्यावर देव डुकतो स्वतःच भजन करायचे देव निर्गुणातून सगुणात यायचे कारण निर्गुण हे सोंग धरिले गुणवंत धरुनिया प्रीत गाय हे नाद ब्रह्म आहे पखवाज विना आणि टाळ हे नाद ब्रह्म आहे आम्ही जे बोलतो ते शब्द ब्रह्म आहे कृष्णचंद्रजी ठाकूर यांचं वाक्य जिथं नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्माचा स्वयं होतो तेथे असे संत भेटीमध्ये दसरा सीमेचं उल्लंघन झालं आपण गाड्या सजवतो आणि ईशान्य दिशेला पळवतो शिमोलं आणि सोनं वाटतो काय वाटतं आपट्याचे पानं का आपट्याचे पानं कारण इंद्रानं दसऱ्याच्या दिवशी आता मोठी कथा आहे तेवढी सांगत नाही रघुराजानं सांगितलं प्रधानाला इंद्रावर स्वारी करा आणि त्या विद्यार्थ्याला धन द्या इंद्रानं नारदानं सांगितलं इंद्रा रघुराजा तुझ्यावर स्वारी करणारे धन करतात इंद्र म्हणला भांडण्यापेक्षा आधी देऊन टाकतो म्हणतात भांडण ठेवून देण्यापेक्षा मग त्या कौसाला धन द्यायचं म्हणून रघुराजानं प्रधानाला बोलवलं नारदाकडून इंद्राला कळालं इंद्रानं कुबेराला बोलवलं आणि दसऱ्याच्या दिवशी धनाचा वर्षाव आपट्याच्या झाडावर केला कशावर आणि पुढे ते कौसानं गुरुकडे नेलं गुरु म्हणले मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे तुला मी 14 विद्या शिकवल्या आणि 14 कोटीच पाहिजे काय जास्त मला नको मग तो राजाकडे घेऊन आला राजा म्हणला मी मूर्ख आहे का दान दिलेलं मी माग घेत नाही गुरु घेत नाही राजा घेत नाही म्हणून त्या कौश स्वरूपी विद्यार्थ्यानं ते धन आपट्याच्या झाडाखाली ठेवलं आणि ज्याला जसं वाटलं तसं लुटलं म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पानं सोनं म्हणून लुटण्याची पद्धत आणि संत भेटी दसरा झाला संतांना मोक्ष रूपी सोडले कैवल्य कडकाचा काना चोल कडसी थोरा साना कष्टाच्या दर्शना मोक्ष रूपी सोनं आलिंगन घडे ऐसा संता म्हणून दसरा आणि दिवाळी का अविवेकाची काजळी फेडून विवेकती प्रजनी योगिया पाहिंदळी भोगाचे विठोबाचे राज्य सदा सन सात संत भेट अरे दसरा दिवाळीचं 20 दिवसाचं अंतर आहे कधी
तिथीचा फरक झाला तर 21 होईल नाही तर 19 होईल, पण सरासरी किती 20 दिवसाचं. आणि दोन्ही एक संत विधी दसऱ्याच्या दिवशी जे घडतं आणि दिवाळीच्या दिवशी दिवे लावतो आपण. मग संत विधी दिवाळी झाली कोणती? संतान नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू नये. अरे हा अंधार विठ्ठल काय संताची ताकद आहे. रवी दीप हिरा लागिती देखणे आदर्शे दर्शने. संतांना असा प्रकाश केला असतानाही आता एक जीव असतानाही आता एक दिवा लागला. आणि संत भेटी दुसरी दिवाळी का? दिवाळीच्या दिवशी आपण चांगलं चुंगलं खातो. संत भेटी तुका म्हणे खातो लाडू मिळाले. पुन्हा काय मिळालं? म्हणे ब्रह्मरसे होय सस. परत ब्रह्मरस मिळाला. कसा मिळाला? निगुतीने मिळाला. माणसाला चांगलं चुंगलं खावडतं मग कोणाला खावडतं. मी संताराम बाप्पाला आबासाहेब भाऊला माऊलीला म्हणून आपण दिवाळीला गाण्या ते म्हणले गाण्या करा म्हणून आहो. गाण्या दिवाळीला गाण्या केल्यावर विशेष वाटत बुद्धी तर कोणी करत नाना बार कोकणकर सांगायचे पास झाल्यावर कोणी पिढी वाटली विशेष नापा मी विनोदानं म्हणायचं संत संगतीत ब्रह्मरस मिळाला. माणसाला चांगलं चुंगलं खावा मला बी खावा बरं चांगलं चुंगलं खावाडतं पण ते म्हणजे गुलाबजामुन पळत पळत खास खावाडते का ते म्हणते तो दुसरा पाणी एखादा बाहेर जाते कोण
चांगलं चांगलं खावडतं ते निगुतीनं खावडतं निगुतीनं खावडतं म्हणजे चांगलं चुंगलंय निगुतीने पण एक किलो गुलाबजाम होईल मग नाही बरं वाटत चांगलं चुंगलं असा निगुतीनं असा आणि माग सोडूस्तर असा मला हे माग सर कळतच नव्हतं ना आमची आजोबा गाड्याला म्हणायचे पेंट माग सोडूस्तर चाला मला वाटतं बैल कसा सरतो माग ते तसं नाही ते खाली टाकला बैल काय चालला चांगलं चुंगलं असावं निगुतीनं असावं आणि ते माग सरुस्तर असावं म्हणजे बघा आता चांगलं चुंगलं निगुतीने आणि पोट भरे पण एक गुलाबजाम 150 रुपयाला मग नाही तर चांगलं चुंगलं असा निगुतीनं असा पोटभर असा आणि ते फुकट असा झाले संतांचे पंढरी झाले झाले चांगलं चुकलंय निगुती नाही पोट भरे आणि ते फुकट आहे कसं आहे देव घ्या फुका देव घ्या फुका नलगे फुका म्हणून संत भेटीत चांगलं चुंगलं खायला मिळालं संत संगतीत दिवा लागला संत संगतीमध्ये सीमेचं उल्लंघन झालं संत संगतीत सोनं मिळालं